तर आज चाललोय आम्ही नागरणी स्पर्धा बघाय मित्रांनो. मी आणि श्रवण दोघं चाललोय नागरणी स्पर्धा बघाय. कुठे धामणवणे चिपळूणला. तर मित्रांनो आम्ही आता कशेरी भोगद्याची डायरेक्ट कोकणला मिळणारा सुवर्ण गेट त्याला बोलतात. आता आम्ही चाललो डायरेक्ट चिपळूण कोकण. नागरणी स्पर्धेला टाइम आहे. तर आम्हाला आता चिपळूणचे निलेशदा शिर्के भेटलेले ते बघा. आपले निलेशदा भेटलेत आणि त्याने आम्हाला आता चिपळूणवरनं गुहागरमध्ये आणलं पांडूजवळ. बघितलं हे असं होतं आमच्याजवळ नवीन आलं. आणि इकडे एक माणूस नाही अक्षरशः खरंच बोलते या रस्त्याला माणूस नाही अक्षरशः. आणि ज्याला माहिती विचारली ना ते बोलते मी काय नवीन आहे मला काय माहिती नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय चिपळूणला. बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन होता की नांगरणी स्पर्धा होतात ना चिपळूणला बैलांच्या तिथं त्या शेतामध्ये, तिथं आम्ही चाललो आता चिपळूणमध्ये. बऱ्याच दिवस प्लॅन होता जायचं पण त्या स्पर्धा लांब होत्या आणि चिपळूणला आमचा प्लॅन पण होता. काल पण होत्या 25 तारखेला जवळ होता. पण अचानक आम्हाला रात्री समजलं. तर आज 26च्या पण होत्या. तर आम्ही 26ला चाललो आहे. मी आणि माझ्यासोबत आहे श्रवण पवार. तर आम्ही दोघं जण चाललो आहे चिपळूणच्या आता स्पर्धा बघायच्या नांगरणी. तुम्हाला दाखवतो बघा. आता आम्ही निघालो आहे महाडवरून. बघू तुम्हाला जर्नी दाखवतो कशी. आता पाऊस नाही तर आता निघतोय लगेच. तुम्हाला दाखवतो बघा. फुल मजा येणार आहे कारण की आम्ही पहिल्यांदाच जातो आहे. आणि बघू कशा आहेत त्या. कारण की इकडच्या बऱ्याच शर्यती बघितल्या शर्यती झोंबे बघितल्या. आता फक्त त्या तिकडच्या नांगरणी स्पर्धा राहिल्या तर बघू. कारण की आता झाल्यानंतर जाम टायमानंतर होत्या. म्हणजे पुढच्या महिन्याचं होतं काय 16 तारखेला. म्हणून काल का अचानक समजलं आम्हाला. तर आज चाललोय आम्ही नागरणी स्पर्धा बघाय मित्रांनो. मी आणि श्रवण दोघं चाललोय नागरणी स्पर्धा बघाय. कुठे धामणवणे चिपळूणला. तर बघत राहा मित्रांनो, तुम्हाला मजा येणार आहे फुल. आणि आम्ही पण एक्सपिरियन्स कसा असेल तुम्हाला दाखवतो. आणि ह्या पुढच्या ही क्लिप आहे ना वेगळ्या ब्लॉगमध्ये टाकू आपण व्हिडिओमध्ये. आणि त्या वेगळा ब्लॉग करू आपण. बघत राहा मित्रांनो. नाही एकाच चॅनलला ह्याच चॅनल येतील सगळे दोन्ही पण व्हिडिओ. तर बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू राहा. आपला भाडे व्हिडिओ इकडे बस इकडं. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आता कशेडी घाटाच्या भोगद्यात. तो डायरेक्ट कोकणला जी डायरेक्ट भेटतो ना, डायरेक्ट कोकणला रस्ता आहे. चिपळूण वगैरे तो आम्ही कशेडी भोगदा दाखवतो बघा तुम्हाला. एक नंबर मस्त आहे. डायरेक्ट कोकणशी मिळवतो कोकण. आता कशेरी भोगद्याची डायरेक्ट कोकणला मिळणारा सुवर्ण गेट त्याला बोलतात. आता आम्ही चाललो डायरेक्ट चिपळूण कोकण. आम्ही आता आलो कशेरी भोगद्यात. बघू शकता पाठी मस्त एकदम सक्सेसफुल ट्रिप चाललेली आहे आमची. कोकणचा सुवर्ण गेट त्याला काय स्वर्गाचा गेट. स्वर्गाचा गेट समोर जातं. अशा गेटमध्ये आवाज बघ असला ब्लिंक होतोय. अशा प्रकारे आम्ही आता आवाशीच्या पुढे आलेलो आहोत. आणि आम्हाला वाटलं येताना आम्ही छत्री कायच नव्हती आणली. मला वाटलं काय पाऊस येईल काय श्रवण. आणि श्रवण तर रेनकोट होता पण त्याने काही घातलाच नाही, ती गोष्ट वेगळी. पण पाऊस येईल. आणि आम्ही आता चिपळूणला इथं किती किलोमीटर आहे? 15 असेल ना. 10 ते 15 किलोमीटर आहे इथं. 10 ते 12 किलोमीटर.
आणि पाऊसच ना आम्हाला आलाय, म्हणजे आम्ही न भिजता आलोय. आणि बोललो पाऊस आल्यावर जरा थांबून स्टॉप घेऊ, तर पाऊस नाही, आम्ही नॉन स्टॉप चाललोय. आता हा बघा रोड रस्ते, रोड भारी आहे. आणि आम्ही जास्तीत जास्त आता अर्धा तासात तिथं पोहोचू. काय थांबत होतो थांबणवणी तिथं आम्ही पोहोचू. जास्तीत जास्त अर्ध्या तासात पोहोचू. पण पाऊस त्यानं मस्त मजा येते. तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर क्लिप ॲड करतो, कारण की आम्ही आता येताना जाम सुसाड आलो. आता तरी पण बघू शकता की ते 10 वाजले. आत्ता 10 वाजलेत मित्रांनो. आणि आम्ही तशी तरी पण एक सव्वा तासात आलो ना, 1 ते सव्वा तासामध्ये आम्ही आलो. आणि तिथं पोहोचल्यावर तुम्हाला क्लिप ॲड करतो बघा, जाम मजा येणार आहे, मजा. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता परशुराम घाट उतरलोय. परशुराम मंदिराच्या पुढे आहेत आता. आणि आता थोडक्यात घाट उतरलोय मी, कारण की काल मी विचारलेलं निलेश शिर्के ते चिपळूणचे आमचे सहकारी, त्यांना विचारलेलं मी की उद्या मी येतोय चिपळूणला, तिकडं स्पर्धा दिला. तर ते बोलले ना मला की जसा तू घाट उतरशील लगेच पुढंच आहे आपलं धामणवणे. आम्ही तिथं आलो आणि बघू, आम्हाला काय माहीत नाही. आता विचारत जाऊ तिथं, कुणाला तरी विचारू इकडे, म्हणजे आतमध्ये भेटलं त्यांना. नाही तर त्या निलेश शिर्के यांना फोन करू आम्ही, बघू जसं कसं असेल ते तुम्हाला दाखवतो. पण आम्ही तिथं पोहोचू, आम्ही आलोच त्यासाठी. कसं नाही कसं तरी आम्ही जाणारच त्यांच्या इथं, तुम्हाला दाखवतो बघा. आता घाट म्हणजे मिस झाला आम्हाला, कारण की ह्या साईडने नाही, ह्या साईडने बरोबर व्ह्यू नाही. जाताना तुम्हाला दाखवतो, जाताना मस्त व्ह्यू आहे एकदम डेंजर. तर तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे भेटल्यावर नाही तर मध्ये कुठेतरी मी कॅमेरा ओपन करीन आणि शूट करेन. बघत राहा, कंटिन्यूला बघत राहा. मित्रांनो आता आम्ही आलो चिपळूणला, आणि आता आम्हाला असं वाटते की बरोबर रस्त्यावर चाललोय. काय की मला चिपळूणला आम्ही गोल फिरत होतो, म्हणजे 1 किलोमीटर पुढे गेलो, विचारलं तरी पण पुढे गेलो. आणि जेव्हा नवीन रस्त्याला लागलो इकडे बरोबरच्या, तरी पण इथल्या गावातल्या माणसांना माहीत नाही कुठं आहे ते. बोलतो आम्ही इकडे आलो, आम्हाला काय माहीत नाही, बोलते तिथे कुठं स्पर्धा असतात. आम्ही काय आता घाटबीट चढतोय. आणि झोंबे असले काय विचारा, झोंबे माहिती आहे ना तुम्हाला, कशी लगेच सांगतात परफेक्ट. हां या कोंडावर आहेत, बरोबर आहे. आता आम्ही चाललोय, हे बघा इकडे वर चढण बिडण आहे. तरी पण आम्हाला काही कन्फर्म वाटाय ना इकडेच आहे ते, कारण की इकडे जाम असं मला वाटतं गावच आहे रे हे, सिटी टाईप सगळं वाटतंय. बघू थोडं विचारतो कुणाला तरी, मी सांगतो काय सर. हा रायडर मग चेंज केला आम्ही लगेच. हा रायडर हे आहे जरा मी हे झालं रायडर फिंगरला ताप आलाय, त्याला ताप, अक्षरशः ताप. पण खास मागितले त्याला, गोड खास. अरे या गोड खाजमुळे तो आला इकडे स्पर्धा काय तापातून, आणि चिपळूणला गोल फिरला. त्यानंतर आम्ही आता परत 2 आले रस्ते. त्याला वर बघितलं, हे असं होतं आमच्याजवळ नवीन आलं. आणि इकडे एक माणूस नाही, अक्षरशः खरंच बोलते या रस्त्याला माणूस नाही अक्षरशः. आणि ज्याला माहिती विचारली ना ते बोलते मी काय नवीन आहे, मला काय माहिती नाही. आणि एका म्हाताऱ्याला विचारलं, म्हणजे बाबांना त्या, तो सायकलवरनं आम्हाला पहिलं बोललं इकडे लेप, नंतर परत थांबला सायकलवर. मग आमच्यासाठी किती संघर्ष केला त्यांनी, आणि संघर्ष होतं सांगितलं. आणि आम्ही आता वर चढतोय, नुसता घाट चढतोय बघा, आमचा घाट आहे. तरी पण आम्ही तिथे पोहोचूच तुम्हाला दाखवतो बघा, पुढची क्लिप ॲड करतो, बघत राहा. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चिपळूणला आलेलो, आणि चिपळूणच्या नागरिक स्पर्धेला टाईम आहे. तर आम्हाला आता चिपळूणचे निलेश शिर्के भेटलेले ते बघा, आपले निलेशाला भेटलेत. आणि त्याने आम्हाला आता चिपळूणवरनं गुहागरमध्ये आणलं, पांडूजवळ. मयेकर काकांचा जो पांडू रेडा आहे ना, सध्या देवळे मैदानात खऱ्या अर्थाने त्यांनी गाजवलेला मैदान त्याच्या हिशोबाने पण, आणि बरेच झुंज प्रेमींच्या पण मनात राहिला तो रेडा. पांडू रेड्याला आपण आलो, आणि आता कंडिशन पण मस्त आली. मला दादा पण बरेच दिवस बोलत होता की सोडायचे. आणि आज आम्ही योगायोग आलाय होता, आम्ही स्पर्धेला आलो. आणि आपल्याला तुझ्या मार्फत तरी आम्हाला पांडू बघायला मिळेल आता. तर आम्ही आता गुहागरमध्ये कुठं वेळवी काय गिंबीमध्ये आलो आहे आता आम्ही. आणि गिंबीमध्ये पांडूच्या बरोबर वाढायच्या आता आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहोत. तुम्हाला पांडूचा ब्लॉग हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकीन. आता थोडीशी तुम्हाला झलक दाखवतो पांडूची, बघत राहा क्लिप काय मित्रांनो. डेंजर काय गट मारलं.
तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे निलेश दादाला पण ड्रॉप केली आणि बघितलं असेल तुम्ही चिखल स्पर्धा काय मस्त आली. तिथनं आम्ही निघालो आणि आता चाललो आम्ही घरी. हे बघा पेटी पॅक 40नी पॅक झालेलं आहे मित्रांनो. आता त्याला थोडासा म्हणजे डोकं वगैरे दुखतं त्याचं, आधीच डोकं दुखत होतं तरी पण आला. तर आम्ही आता चाललोय घरी. तुम्हाला दाखवतो बघा पुढची कशेडीचा बोगदा सोडला ना काय ॲड होतो, शेवटची क्लिप ॲड करतो तेव्हा. काय बघत राहा मित्रांनो. मित्रांनो अशा प्रकारे आमची चिपळूण ट्रिप एकदम डन झालेली आहे. चिखल नांगरणी स्पर्धा आणि आम्ही आता घर आलो आणि एक असं चांगलं एक पहिल्यांदा झालं असं म्हणजे आम्ही गेलो आणि पाऊसच नाही आम्हाला भेटला अक्षरशः पहिल्यांदा. नाही तर आम्ही जरा तरी बाहेर गेलो का पाऊस भेटतोच, पावसातनं भिजत येतो आम्ही. आणि पण एवढा चिपळूणवरनं आलो आणि आम्हाला जरा पण पाऊस भेटलेला नाही आहे. आणि पेटी पॅक इथं झालेलं आहे मित्रांनो. पहिला पडलेली अवदसा, पहिला गडी गारत आणि अशा प्रकारे चिपळूणची. आणि नेक्स्ट टाईम आम्ही आता लांजाला आहेत 29 तारखेला, तिकडं जायचा विचार चालला आहे आमचा. आणि डायरेक्ट पुढच्या महिन्यात आहे 16 तारखेला चिपळूणला आहेत चला. आणि 16 तारखेला आहेत डायरेक्ट तिकडे. 16 तारखेला जाऊ आपण चिपळूणला. तर मित्रांनो आत्ताची व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि आमची चिखल नांगरणी स्पर्धा एकदम डन झालेली आहे. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताची व्हिडिओ मित्रांनो मी इथंच थांबवतो. असं कर डन.